पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर आणि महायुतीतील घटक पक्ष सत्तेबाहेरच। आमदार अनुप अग्रवाल यांची ठाम भूमिका। धुळे महानगरपालिकेतील आगामी सत्ता स्थापनेबाबत मोठे राजकीय संकेत देत धुळे शहराचे भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की धुळे महानगरपालिकेत भाजपचाच महापौर राहणार असून महायुतीतील अनेक घटक पक्षांना सत्तेत सहभागी करून घेतलं जाणार नाही। आमदार अग्रवाल यांनी सांगितलंय की महायुतीतील घटक पक्षांपैकी शिवसेना यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, मात्र सत्तेत प्रत्यक्ष सहभाग दिला जाणार नाही। यामुळे धुळे महानगरपालिकेतील सत्ता समीकरणाबाबत भाजपची भूमिका पूर्णतः स्पष्ट झाली आहे। यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर भर देत सांगितलं की लवकरच भाजपचा 40 नगरसेवकांचा मजबूत गट तयार केला जाईल। यामुळे महापालिकेतील सत्ता भाजपच्या पूर्ण नियंत्रणात राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेसमोर आगामी काळात मोठं राजकीय आव्हान उभे राहणार असल्याचं स्पष्ट होतंय। भाजपनं स्वतंत्रपणे सत्ता स्थापन करण्याची भूमिका घेतल्यानं विरोधी पक्षासह महायुतीतील घटक पक्षांची राजकीय गणितं बिघडण्याची शक्यता आहे। धुळे महानगरपालिकेतील आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून येत्या काळात या भूमिकेवरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। विरोधी पक्षनेता कोण होईल हे एमआयएम राष्ट्रवादी शिवसेनेने ठरवायचं, परंतु महायुती म्हणून आम्ही शिवसेनेला त्या ठिकाणी योग्य मान सन्मान देणार आहोत। पदांमध्ये नाही तर विकासाच्या कामांमध्ये नक्कीच योग्य तो मान सन्मान त्यांना मिळणार आणि त्यांनी तो ठरवायचा आहे, तो निर्णय त्यांचा आहे। कसं म्हणजे जर त्यांना वाटलं गट तयार करायचं राष्ट्रवादी सोबत जाऊन त्यांनी गट तयार करावा। त्यांना वाटलं का बुवा एकही हिंदू निवडून आलेला नाही राष्ट्रवादीचा आणि सनातन सोबत राहायचं असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा। परंतु आम्ही आमचा 50चा गट करू, कारण की भारतीय जनता पार्टीला इतके कार्यकर्ते आहेत, सर्वांना न्याय द्यायचं आम्हाला काम आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।